काल घडलेली अत्यंत दुःखद घटना आहे की आमच्या सोसायटीच्या पाठीमागच्या सोसायटीमध्ये एका कलर द्यायचं काम चालू होतं आणि वरच्या 6व्या मजल्यावर कलर द्यायचं काम चालू असताना तिथं मुलं त्या क्रेनच्या साहाय्याने त्याला ते वायर वगैरे देऊन वायर वगैरे अटॅच करून काहीतरी कलर देण्याचं काम चालू होतं आणि त्या क्रेनची ती वायर होती ती तुटली आणि तो मुलगा खाली पडला. एवढा डेंजर खाली पडला ना की त्याचं पाय हात काहीही, फक्त त्याचा जीव राहिला की नाही हे माहीत नाही, पण खूप त्याला लागलं वगैरे. आणि एक दुसरा होता, तो दुसरा त्या मुलाला दुसरा मुलगा होता तो तर घाबरलाच आणि हा जो खाली पडला याला त्या सोसायटीतल्या लोकांनी उचललं, बाजूला घेतलं, थोडंसं पाणी प्यायला दिलं, त्याला थोडंसं हे केलं. पण ज्यावेळेस ॲम्ब्युलन्सवाल्यांना फोन केला त्यावेळेस ॲम्ब्युलन्स जवळजवळ पाऊण तासांनी आली. म्हणजे बघा की इतकं इमर्जन्सी असून पण एवढा उशीर ॲम्ब्युलन्स आली म्हटल्यावर त्याचा तोपर्यंत जीव राहिला की नाही हेच ठाऊक नाही. आणि असा प्रॉब्लेम झाला तर अशा वेळेस पटकन जिथं ॲव्हेलेबल असेल त्यांनी पटकन ॲम्ब्युलन्सवाल्यांनी येत जा, कारण याच्यात कुणाचा तरी जीव अडकलेला असतो. त्याची आई असो, आणि वय फारसं नव्हतं त्या मुलाचं की एक 40-45 वयाचा होता असंही काही नाही. तो एक 20-22 वर्षाचा होता. बिचाराचा त्याच्यातून जीव गेला. म्हणजे किती मोठी दुर्घटना घडली. आणि मग नंतर जो वर राहिलेला मुलगा होता त्याला मग नंतर काढण्यात आलं. तोही तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दिसतो की नाही मला माहीत नाही, ते पहा, त्याच्यामध्ये त्याला काढलेलं आहे. त्या मुलाला असं व्यवस्थित बाहेर घेतलेलं आहे. त्यामुळं प्लीज करून कुणीही कामं करताना एकदम व्यवस्थित स्वतःला जपून, स्वतःच्या जीवाला जपून कामं करत जा. कारण स्वतःचा जीव आपला असतो पण त्याच्यामध्ये 10 जणांचा जीव अडकलेला असतो. आपले आईवडील, भाऊ बहीण, बायको, मुलं मुली या सगळ्यांचा जीव आपल्यात अडकलेला असतो. आपला जीव फक्त एकटा असतो पण 10 जणांचे जीव त्याच्यात अडकलेले असतात. म्हणून कोणतेही काम करताना व्यवस्थित करत जा, जेणेकरून आपल्याला आता ज्या मुलाला लागलं त्याचा जीव राहिला की नाही माहीत नाही, पण जर राहिला असेल तर तो आयुष्याचा आधू झाला. त्याला आयुष्यभर म्हणजे जाणीव होत राहील की आपण हे काम केलं म्हणून असं झालं, असं हे झालं, ते झालं, बऱ्याचशा गोष्टी. म्हणून प्लीज करून जे काम करताय ते फक्त व्यवस्थित करत जा, स्वतःला जपत जा. पैसे आज ना उद्या आहेत पण स्वतःचा जीव महत्त्वाचा आहे. प्लीज स्वतःला जपत जा आणि व्हिडिओ पूर्ण पहा. धन्यवाद.